दरम्यान सैन्य दलानं नेमकं काय सांगितलं आपण बघूया. तर सैन्य दलानं काय सांगितलं आपण बघूया. पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानचाच हात असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर भारतीय सैन्याची सडेतोड कारवाई झाली आणि या सडेतोड कारवाईला पाकिस्तान घाबरलेला आहे. 100 पेक्षा अधिक दहशतवादी या कारवाईमध्ये ठार झालेले आहेत. आपण बघतो ज्या पद्धतीने आपल्या सैन्याने कारवाई केली त्यामध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले आणि यामध्ये पाकिस्तानी सैन्याचे 35 ते 40 सैनिक सुद्धा ठार झालेले आहेत. दहशतवाद्यांचा खात्मा हा एकमेव आपला हा हेतू आहे. भारताचा हा एकमेव हेतू आहे. हवाई दलाकडून 9 दहशतवादी तळ सुद्धा नष्ट करण्यात आलेली आहेत. आपल्या हवाई दलाने मोठी कारवाई केली आणि यामध्ये 9 जे दहशतवाद्यांचे तळ होते ते पूर्णपणे नष्ट झालेत. यामध्ये 3 मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे. जे भारतामध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते, भारतात कुरापती करण्याच्या प्रयत्नात अशा 3 मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा झालाय. पाकिस्तानची आपल्या सीमेत घुसखोरी झालेली नाहीये. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या सैन्य दलानं अशा पद्धतीनं काम केलं, असं चोख प्रत्युत्तर दिलंय की यामध्ये आपल्या सीमेत घुसखोरी झालेली नाहीये. त्यानंतर भारताकडे त्यांच्या प्रत्येक ठिकाणाची आणि हालचालींची माहिती आहे. आपल्याकडे ज्या ज्या दहशतवादी तळ आहेत या सगळीकडे पोहोचण्याची आपल्या भारताची ताकद आहे आणि हेच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. ज्या हालचाली होत आहेत याकडे सुद्धा बारीक लक्ष आहे. पाकिस्तानने डीजीएमओंची फोन करून युद्धबंदीची विनंती केलेली आहे. पाकिस्तानने आपल्याला विनंती केली आहे की युद्धबंदी करावी. आपण ज्या पद्धतीने चोख प्रत्युत्तर दिलं त्यानंतर ही विनंती बघायला मिळते. आपण बघतो सैन्य दलानं नेमकं काय सांगितलेलं आहे. पाकिस्तानी डीजीएमओंनी फोन करून युद्धबंदीची विनंती केल्याची माहिती समोर आलेली आहे.